13 वर्षाच्या मुलीला घरी बोलवलं जातं, तिचा विनयभंग करण्यात येतो. विनयभंग केल्यानंतर तिच्यावरती अत्याचार, बलात्कार करण्यात येतो. एकदाच ही गोष्ट होऊन थांबत नाही, तर सातत्याने 1, 2, 3, 4 वर्ष, 5 वर्ष त्या अल्पवयीन मुलीला अशा पद्धतीने अत्याचार किंवा बलात्काराचा सामना करावा लागतो. 13 वय वर्ष म्हणजे आपण विचार करू शकतो, तिचं वय, शिक्षण याबाबत ती अतिशय अल्पवयीन आहे. आणि अशा अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणं, तिच्यावरती मारहाण करणं, तिचं लैंगिक शोषण करणं, हे कायद्याला तर अभिप्रेत नाहीच. परंतु हे करणारी व्यक्ती कोण, हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला देखील मोठा धक्का बसू शकतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. अल्पवयीन मुलगी की जिचं आज वय वर्ष 17 आहे, या मुलीला सुरुवातीला पहिल्यांदा घरी बोलवलं जातं. घरी बोलवल्यानंतर विनयभंग आणि तिच्यावरती धमकी देऊन, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावरती रेप केला जातो. आणि हा प्रकार पुढे तिच्या आयुष्यात सलग 4-5 वर्ष सुरू राहतो. अतिशय खळबळजनक, धक्कादायक, मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे. मित्रांनो, या प्रकरणातील व्यक्ती ही स्वतःला धर्म, संस्कृती शिकवणारी व्यक्ती म्हणून मिरवते. एवढंच काय, तर वारकरी संप्रदायाचं बॅनर वापरून या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं कारस्थान देखील या बदमाश भोंदूकडनं झाले आहे. यशवंत एकनाथ थोरात असं या भोंदू बदमाशाचं नाव आहे. त्याला उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज देखील म्हणतात. पारनेरसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कदाचित यांनी कीर्तनं केली असतील. या कीर्तनांमध्ये देखील किती महिला किंवा अल्पवयीन मुलींना त्यांनी त्याच्या या जाळ्यात ओढलंय, याबाबत आता पुढे शोध लागतील किंवा लोक समोर येतील देखील. परंतु कीर्तनकार ही बिरुदावली तो मिरवायचा, वारकरी शिक्षण संस्थेचं नाव घ्यायचा, त्याचा तो अध्यक्ष असल्याचं सांगायचा आणि अशा बदमाश व्यक्तीकडनं या अल्पवयीन मुलीचं 4-5 वर्ष शोषण झालं. ही संपूर्ण घटना उघडकीस यायला निमित्त ठरलं तिचा भाऊ हा घरी येतो. गेल्या शनिवारी तिचा भाऊ घरी आला. त्या भावाने बघितलं की आपल्या अल्पवयीन बहिणीला चालता येत नाही, बोलताना देखील तिच्यात भीती किंवा नैराश्य दिसत आहे. म्हणून तो तिला विश्वासात घेतो. विश्वासात घेतल्यानंतर ती त्याच्या भावाकडं या सगळ्या गोष्टी रडून सांगते. यामधलं नेमकं कारण काय ते जाणल्यानंतर तिच्या भावाला देखील धक्का बसतो. ही घटना 4-5 दिवसापूर्वी त्या अल्पवयीन मुलीबद्दल पुन्हा एकदा घडली. त्या घटनेच्या वेळी संबंधित बदमाश भोंदू महाराजानं तिला फोन केला होता. तिला फोन केल्यानंतर त्याने सांगितलं की तू घरी ये. ती घरी जात नव्हती. घरी जायला तिने नकार दिला. कदाचित ती या सगळ्या प्रकाराला कंटाळलेली असेल, परंतु ती घरी जात नाही. म्हणून तो पुन्हा धमकी देतो. धमकी दिल्यानंतर ती भीतीने घाबरून त्या भोंदू महाराजाच्या, त्या बदमाशाच्या घरी पुन्हा एकदा जाते. तिथे गेल्यानंतर रागावलेल्या, चिडलेल्या या भोंदू महाराजानं गॅसवरती एक पक्कड गरम करतो. तो त्या गरम पकडीचे पहिले तिला चटके देतो. ते चटके दिल्यानंतर तिला अमानुष मारहाण केली जाते. अमानुष मारहाणीनंतर पुन्हा तोच प्रकार, तिच्यावरती अत्याचार, बलात्कार हा केला जातो. किती वाईट गोष्ट आहे. धर्म कोणताही असू, कोणत्याही प्रकारच्या बदमाश व्यक्तींचा समावेश त्या धर्माच्या यादीत महाराज म्हणून किंवा प्रवचनकार म्हणून असणं हे समाजाच्या एकंदरीत धोक्याचं आहे. हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम कोणत्याही धर्मात अशा प्रकारचे बदमाश हे असू शकतात. अनेक वेळा माध्यमांमध्ये किंवा राज्यात आणि देशात देखील काही भोंदू बदमाश महाराज ते की जे स्वतःला धर्मगुरू समजतात, संस्काराचं शिकवण देताना कीर्तनात ते मोठमोठे आकलेचे तारी तोडत असतात. परंतु याच्या आड कधी भोंदू, बदमाश, बनावटगिरी करणारा अशा प्रकारचा महाराज देखील की जो आता उघडकीस आला आहे, अण्णासाहेब गुंजाळ महाराज त्याचं नाव आहे, अशा व्यक्तींपासून समाजानं, अल्पवयीन मुलींनी, महिलांनी देखील सावध राहायला पाहिजे. एकतर महाराज किंवा धर्मप्रचारक किंवा धर्मगुरू होण्यासाठी कोणत्या प्रकारचं शिक्षण, कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्या देशात घेतलं जात नाही. कुणी उठतोय महाराज होतोय किंवा कुणी उठतोय धर्माचं ज्ञान द्यायला लागतोय. मग मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील किंवा हिंदू असतील,
यामध्ये धर्माची शाल पांघरल्यानंतर हे लोक महिला आणि अल्पवयीन मुलींचा अशा पद्धतीने लैंगिक शोषणासाठी वापर करतात का, मारहाणीसाठी वापर करतात का? कारण सामाजिक प्रतिष्ठा, त्यांच्या अवतीभोवती फिरणारे लोक यांना बघून देखील कधी कधी सामान्य महिला, अल्पवयीन मुली या त्या रोषाला किंवा त्याला घाबरून, त्याच्या धमकीला किंवा त्याचं स्टेटस बघून त्याची तक्रार करायला कदाचित पुढे येत नसतील. या प्रकरणात 4 दिवसापूर्वी त्या मुलीवरती, अल्पवयीन मुलीवरती पुन्हा एकदा बलात्कार झाल्यामुळं ती धास्तावून गेलेली होती. कदाचित कुटुंबाला तो मारून टाकील किंवा मला मारहाण करील किंवा याची सामाजिक प्रतिष्ठा या भोंदू महाराजाची मोठी आहे, या सगळ्या गोष्टीमुळं ती अल्पवयीन मुलगी कदाचित घाबरली असेल. परंतु तिला पकडीचे चटके दिले, अमानुष त्या दिवशी मारहाण देखील झाली. योगायोगाने तिचा भाऊ घरी येतो आणि भावाला तिने विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर भावाला देखील धक्का बसतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील या पारनेर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसात, महिन्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना या वाढल्यात की काय असं वाटायला लागलंय. एका ड्रग रॅकेट प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलला देखील गेल्याच महिन्यात अटक झाली होती. सुप्यामध्ये एका घरावरती सशस्त्र दरोडा पडला, तिथं लूट करण्यात आली. तर एका प्रकरणामध्ये एका जावयानं सासऱ्याचा थेट खून केला. या प्रकरणात देखील पोलिसांनी त्या जावयाला अटक केली. पारनेर हा तालुका हा सेनापती बापट, पद्मभूषण अण्णा हजारे की जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्याचबरोबर ग्रामविकासात कामकाज करणारे पद्मश्री पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते सर यांच्यामुळं हा ओळखला जातो. या प्रकरणामध्ये गेल्या महिन्यात आणखीन एक पारनेर बाबतची बातमी आली होती की बोगस दिव्यांग शिक्षण, की काही शिक्षकांनी बहिरा नसताना, अपंग नसताना अशा प्रकारचे दाखले सिव्हिल हॉस्पिटलमधनं मिळवले आणि त्याद्वारे नोकरी मिळवली, नोकरी केली. अनेक वर्ष शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून देखील काही जण राहिले आणि त्यामध्ये अनेक जे शिक्षक आहेत त्यामध्ये पारनेर तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांचा समावेश असल्याची देखील चर्चा नव्हे तर माध्यमांमधून ते समोर आलेलं आहे. एका महिला शिक्षिकेला तर जेलची देखील हवा खावी लागली. या प्रकरणी दबाव देखील, राजकीय किंवा सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या प्रकरणाचं आणखीन पुढे काय झालं हे देखील गुलदस्त्यात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर हा तालुका एक आदर्श तालुका म्हणून ओळखला जातो. शिक्षक आणि सैनिकांचा तालुका म्हणून पारनेरची खास ओळख आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या पारनेर तालुक्यात अनेकांनी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं, मोठ्या पदावरती ते गेलेत, परंतु पारनेर तालुका हा सध्या या प्रकरणामुळे एका भोंदू बदमाश महाराजामुळं, की ज्याचं नाव अण्णासाहेब गुंजाळ आहे, याच्यामुळं तो पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेला आलेला आहे. आणि त्याहीपेक्षा धर्माची बदनामी किंवा वारकरी संप्रदायाची बदनामी, वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारा हा वासनांध कीर्तनकार हा पुन्हा चर्चेत आलाय. याचमुळं पारनेर तालुका सध्या अहिल्यानगरच्या मीडिया क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपण अपेक्षा करूयात की त्या मुलीला तिचं काउन्सिलिंग होईल, तिला मानसिक उपचार दिले जातील, तिच्यावरती झालेला शारीरिक अत्याचार, 4-5 वर्षापासून तिची असलेली मानसिक अवस्था याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय? समाजामध्ये असलेले वेगवेगळ्या धर्मातील भोंदू बदमाश महाराज हे तुमच्या देखील आसपास आहेत का? या संदर्भात तुम्ही पोलिसांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा मीडियाला या गोष्टी निश्चित कळवा, जेणेकरून समाजामध्ये महिला, अल्पवयीन मुली या सुरक्षित राहतील. यासाठी आपलं देखील योगदान हे निश्चितच सजग डोळे उघडे ठेवून आपण या गोष्टी समाजात उघडकीस आणल्या पाहिजे आणि गुन्हेगारांना निश्चितच शिक्षा मिळाली पाहिजे, शासन मिळालं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून समाजात धर्म, संस्कार याच्या नावाने कीर्तन करणारे, प्रवचन करणारे, मग ते कोणत्याही धर्मातील असू, अशा लोकांना वेळीच चाप बसला पाहिजे. अन्यथा समाजात ही गुन्हेगारी, धार्मिक क्षेत्रातील गुन्हेगारी ही आणखीन बोकाळत जाईल आणि जेणेकरून समाजाचं, पर्यायानं आपल्या देशाचं, राष्ट्राचं निश्चितच नुकसान होऊ शकतं.